गाईज, गुड मॉर्निंग सर्वांना. सो आज आम्ही चालू आहे बाहेर म्हणजे चालू आहे यांच्या मामाकडे आणि ताईकडे. आमच्या भरपूर दिवस झाले गेलो नाही ना, मामाची पण तब्येत बरी नव्हती तर आम्ही बघायला गेलो नाही. सो त्यामुळं आज चाललो आहे आणि पोरांना पण चाललेलं आहे. तिथे दिदी बाबू दोघं आहेत आणि दोघं निघलेले आहेत. तो बघा त्याला असं वाटतं तो पर्स नाही तर तो घेऊनच चालले. सो चला आता बाहेर गेल्यावर भेटते. गाई सगळी भिवंडी साफ करत घेतले. तुम्ही बघू शकता किती तोडफोड झाले इकडं. आणि आता तरी रस्ता मोठा होईल, पण ही जी लोकांची आदत आहे ना रस्त्यावर गाडी लावायची या काही सुटणार नाही गं. हे बघा सगळं बाई किती लावलं, सगळं तोडातोड केले. दीदी आपली एकटी बसली. साहेब झोपला. साहेबला घरीच झोप आलती. आमचं सिंगर बघा बाबूला घरीच झोप आलती. बरं आता बरा जरा झोपला. ताईच्या इथे जास्त झोपेल तर बरं आहे, तर तिथे गेल्यावर त्याला जेवण भरपेल. चला आता पहिले आम्ही मामाकडे जाऊ, मग तिथून ताईच्याकडे जाऊ. गाई तिथे दिदी खाता एक किंडो जे मी घेतली ताईला खाऊ घ्यायला, ताईला म्हणजे पोरांना. आणि आम्ही मामाच्या इथे जाऊन आलो, तिथे काय शूट करायला भेटला नाही. आई सुद्धा आता आली. आईला घ्यायचं होतं आम्हासोबत, पण आई मामाची इथे नव्हती गेली ना, म्हणून आईला नाही घेतला. एवढा रोड खराब ना वाटते, एवढा वैताग आला ना. असं इकडे जेवढा रोड खराब आहे ना अख्खी भिवंडी नसं नाही गो, डेंजर ना. बाबू आपला बरोबर आहे का? आणि बाबू हायकर हाय. जरी कंबर मोडले आमचे. रस्ते एवढं डेंजर ना सांगू शकत नाही. जेव्हा कोण कुठले येतं ना काहीच बोलू नाही शकत. अर्धी इकडून येतात अर्धी तिकडून चालले. दीदी कसं वाटला? बेकार काम ना आत्याच्या झाडाला डेंजर काम झाले. आले इकडे बघा दूर बघू शकता. आता थोडा चांगला रस्ता आले. हे तर साहेब पहिलेच आमचं गाडी जेवण येत नाही कुठं, ते असंच कटालता. हे रस्त्याच्या बाहेर हातात आई ब्लॉग बघायला ना तर तुमच्या इथे कवाच यायची गाडी जेवण येणार नाही. त्यांना तरी ऍक्टिव्ह जेवण येऊ नाही का दीदी? दीदी बी संत स्कूटीवर यायचा. टाइम झाला तरी चालेल पण गाडी नाही. जाम कंबर मोडले आमची. तर माझा पोरे बी वैतागला. जरा रस्ता चांगला लागला फुटलेला द्यायलाच पाहिजे. गाई दीदी बघू शकता, तिला आत्याशी जायचं आमच्या पुढंच निघले चालत. आणि लट्टांकर माझ्या शरीर त्याला येतं का तिकडं बघा. बॅग घेतले ना निघले. अगं ती बॅग व्यवस्थित दार हो का? तर हे गाईज आता आम्ही आमच्या ताईची तर पोचून शिंगा वगैरे सगळं नाश्ता करून मोकळी झाल्या. आता जेवायला तर हे बघा ही आमची भाऊजी त्यावी ताईने केलं कोंबडा. ताई म्हटले आतमध्ये दीदी ए दीदी साईला असं दाखव जा. दादा आहे गाई इथे बघा. साईल दादा नाही तर बाबू खेळते. दादा बाबू आहे गाई चिकन काय आहे गाईच. मम्मी रात्या नाही तर मम्मी जेवते जाता जेवण. सो हे गाईज आता आम्ही आत्याच्या इथून निघलेलो आहे ना. आईला खारबावरून घ्यायचंय नाही तर मम्मी वरून घ्यायचं आहे. कारभावला गेल्यावर फोन करायचा आहे. नाही तर मम्मी ना बाबू नाही ते बाबू झोपले नुसतं मोबाईल हालत असेल. कारण की रस्ते आहे डॅडीच बघा आमचं कसं आलं. रस्ते किती खराब आहे. तिथे परत येशील काय ते लवकर. सो गाईज फायनली आम्ही घरी पोचलो. इथे आई आले. आई फॉर आईस्क्रीम. बाबू का तो बाई एक चुकला व चष्मा लावून आले तो.
सो हे गाईज फायनली घरी पोचलेले आहेत आणि इथे बाबूची पेज बनवून रेडी आहे. पेजेचा डब्बा, ते बाबूला पानतापत ठेवले, एक साईडला दूध आणि भाकरी तर ताईने दिली, त्यामुळे भाकरी जायची गरज नाही. इथे मटणसुद्धा दिले, अर्धा आई बाबाला दिला आणि अर्धा आम्हाला ठेवला. सो आता सर्व सामान काढते याच्यातून आणि मग बाबूला पहिले आपले पेज भरून घेते, कारण त्याला भूक लागली असं जेवायला कधीच भरवलेला ना. आणि तिकडे बघा दोघंजण मस्तपैकी कुरकुरे खात आहे. बघा तोंड भरले बाबडूने. सो चला पहिले याला पेज पाजून घेते, मग तुमच्याशी बोलते. सो हे गाईज गुड मॉर्निंग ना. तुम्ही बघितलाच आहे. तर काल आम्ही आत्याचे गेलेलो ना. आम्ही ये आणि एंट्री नाही केला. आता बघू मम्मी काय करते नाही. मम्मी हाय गाईज, गुड मॉर्निंग. कामं चालू आहेत आणि आज आम्ही चाललो आहे बाहेर. डॅडी आणि बाबूंचं प्राईज नाही पण गणपती बघायला गणपती बघायला ते गाईसाठी सरप्राईज. मलाच नाही माहिती कुठे चाललं आहे, तर गेलो ना नक्की सांगू. इथे स्वयंपाक आपला चालू आहे, भाजी झालेली आहे, माझी बघेल कोबी बटाटा मी नाही खाणार. आणि तिथे लाल डाळीचं वरण. हो बाबू बघू शकता. सो हे गाईज आता आम्ही जेवण करायला बसलेलं आहे. आजचा मेनू तुम्हाला दीदीने सांगितलेलं तसा, कोबीची भाजी, लाल डाळीचं वरण, भात आणि पापड. इथे दीदी जेवत आहे आणि तिथे डॅडी, इथे बाबू आपला झोपले. सो चला आम्ही जेवण करून घेतो, मग भेटते. सो हे गाईज आता आम्ही निघलेलो आहे, बघू शकतो आम्ही रेडी आहे. आणि इकडे जाऊबाईची मच्छी, शनिवारचा बाजार केले तिने. चला आता आम्ही पहिले जाऊ, इथे आमच्या गावात घरून भेटून आहे, तिथे जाऊ. वास्तू शांती तिथे बाहेर पडून मग कल्याणला जाऊ आपल्या बाप्पाला जायला. चला तिकडे गेल्यावर भेटते. सो हे गाई जिथे आता आम्ही कल्याणला जायला निघलेलो आहे. आणि तुम्ही बघू शकता, हे बघा तिथे तो मंदिर दिसतो ना, हे बघा हा हे मंदिर. इथे आम्ही जातो ते महादेवाच्या मंदिरात पाया पडण्यासाठी. तुम्ही बघितलं असेल किती सुंदर असे शिवलिंग आहे. आपले बाप्पा रेडी आहेत. हा सेम तसंच सेम आपल्याला पाहिजे. त्याची डिझाईन वगैरे नक्षी वगैरे ती जी आहे ना, काय बोलतात, जसा आहे फोटो मध्ये तसा देखतो. सेम सेम सेम. पाट किती बाय किती घेऊ? यो पण मातीचाच लगेच आहे. काढायला लागत असेल ना? थोडा टाइम लागतो. यो पण मातीचाच आहे का? मातीच आहे. या ऑर्डरची सगळी ऑर्डरची बनवायला. सो हे गाईज आम्ही आमच्या ताईचे ते आलो आणि आमच्या ताईची तब्येतच बिघडले. पेशंट आतमध्ये झोपलेलं आहे. आणि आमची बाची माहीत असं सगळ्यांना. हे बघा आमचे बाचे म्हणजे बाचीचा मुलगा यो आणि आमच्या ताईचा मुलगा. इकडे एक ताई, इकडे एक भाऊ, मिस्टर बसल्यात शेंगा खात. बहिणीच्या इथं आल्यावर ताई एकदम आरामशीर. तुला काय बोलायचं आहे का बाबू? गाडी दाखव ना तुझी, दाखव खोलून.
त्याची कंपवास बघा. अरे वा, देतो का आमच्या बाबूला? हा, सगळं करून दाखवत घेतली त्यांनी. स्टँड बिन मोबाईल पण लावू शकतो त्याच्यात. हे देतो का तू आता आम्हाला? पेन्सिल पेन्सिल आहे. पेन्सिल पण आहे. पट्टी आणि शॉर्पनर. पोपटासारखं बोलतो बघा. ऐकर तू, अय ऐकर, तू ऐकर गाईस, तू कसं बोलतो घरी? बोल. हाय गाईज, हे पिल्लू बोल. बोल ना. ती बघ मला की तू मोबाईल मध्ये येशील. तू बघशील का ब्लॉग? काय आहे? वॉटरमेलन, अजून ऍपल. ऍपल पण आहे. ऍपल पण आहे. अरे वा. अरे वा, स्ट्रॉबेरी कुठे आहे? स्ट्रॉबेरी कुठे ठेवली बघ अजूनही. हा, देतो का आम्हाला? गाईसला बोल आमच्याकडे स्ट्रॉबेरी फ्रूट आणलंय खायला आजी बा, या. आजी आजी गाईसला बोल आजी लवकर बोल ना, लवकर आजी या, बोल, नाही तर आजी बोल. संपेल. मामी, मामी आजी बोलतो ना. आजी बोल, आजी हा, आजी बघला तुझ्या ना. आजी होता आजी. ब ब ब ब आहे. बला बला आम्ही घरी ठेवणार आहे. ब माहिती आहे गाईजला तिथं अख्खा दिवस भाकऱ्या बसलेले असतात त्या ब. बाय कर आता. बाय. तर हे गाईज फायनली आम्ही घरी पोहोचलेले आहेत आणि तुम्हाला दाखवते सरप्राईज. बाबू, बाबू हाय कर गाईजला. बँड वाजवत घेतले. तिकडे मॅडमला आल्या आल्या भूक लागलेली. तर पहिले होते मम्मी मला नाश्ता दे काहीतरी. तिचा मतलब साधा सिंपल नाही, ब्रेडचा काहीतरी डिश बनवतो. डिश न बनवता तिला ब्रेड जामनच बुजून दिलंय मस्त घी वगैरे लावून. आणि आता मॅडम खात आहे. आणि इकडे माझा बाबू वाजत आहे बँड. बाबू ए शनी हाय कर गाईजला. बाबा बाबा कुची ऐकन ना गाईजला तू. आणि ते घेतलं त्याला जेवायला, कारण का जेवण अर्धा टाकून गेलो तो आम्ही. त्याला जेवता जेवता झोप आली, सो त्याला झोपवला ना आम्ही गेलो. सो तुम्ही बघितलं असेल आपला बाप्पा किती सुंदर दिसत आहे. सो दीदीला पण आता दाखवते. आणि आपला गणपती शेडू मातीचा असतो, त्यामुळं त्यांनी चेक करायला बोलवलेला का कसा वाटतो बघा तुम्हाला. सो खूप छान अशी मूर्ती बनवली, तुम्ही सुद्धा बघितली असाल किती सुंदर अशी वाटते. कलर दिल्यावर त्याच्यावरती जे कपडे आल्यावर तसं अजून भार दिसेल. तुम्हाला आवडेलच नक्की कुठले वस्त्र आहेत यावेळी आणि कशी सजावट केल्या दिसेल. सो तुम्ही तेव्हा गणपतींना बघालच. सो आज फक्त मूर्ती तयार केली त्यावेळी, तर सो ते आता सुकवतील ना, मग नंतर कलरचं काम चालू करतील. सो चला आता मी बाबूला पहिले जेवण भरून घेते आणि भेटते ना. दूध आणले तबेल्यावरून, सो तो दूधसुद्धा तापवायचा आहे. आणि मॅडम पहिले मोबाईल मागतं बाड. सो हे गाईज आमचं जेवण वगैरे करून झाला. सो मीनी बनवलेलं बटर पनीर. सो रेसिपी काही दाखवायला भेटली नाही. तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला आणि आमचा गणपती बाप्पा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि ह्याच ब्लॉगमध्ये कालचा सुद्धा ब्लॉग आपण ॲड केलेला आहे. सो आम्ही आमच्या ताईच्या इथे पण घेतो. सो ते पण कसं वाटलं सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आमची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.